नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. एक बातमी आज सगळीकडे उमटली आहे, कालही उमटली होती आणि त्या बातमीची चर्चा सगळीकडे सुरू आहे. ती बातमी अशी आहे की बाळंतपणाची रजा आता 6 महिन्यांची असणार आहे. हा अतिशय महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला, राज्यसभेने मंजुरी दिली, लोकसभेची सुद्धा मंजुरी मिळेल, त्या औपचारिकता बाकी आहे. पण हा निर्णय फारच महत्त्वाचा आहे, कारण बाळंतपणाची रजा 6 महिन्यांची होणं हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. तो एका वेगळ्या संदर्भामध्ये मी असं बघतो आहे, कारण अनेक महिला, अनेक तरुण मुली आपण असं बघतो की केवळ बाळंतपणामुळे किंवा केवळ मातृत्वामुळे त्यांना त्यांच्या करिअरपासून दूर जावं लागतं. त्यामुळे आपल्या करिअरमध्ये बाळंतपणाचा कालावधी किंवा मातृत्व हा अडसर आहे असं अनेक तरुणींना, अनेक महिलांना वाटत असतं. आपण बघत असतो अगदी आपल्या सभोवताली, आपल्या शेजारी अशा अनेक तरुण मुली असतात की लग्न होतं, लग्नानंतर सगळंच आयुष्य बदलतं. जरा कुठे स्थिरस्थावर होतंय तोपर्यंत बाळंतपण येतं आणि त्याच्यामध्ये जे काही 6 महिने, वर्ष निघून जातं त्यामुळे सुट्टी घ्यावी लागते, म्हणजे नोकरी सोडावीच लागते, करिअर सोडावं लागतं आणि मग पुन्हा जेव्हा तुम्ही येता त्या क्षेत्रामध्ये तेव्हा तुम्ही मागे पडलेले असता, लोक बरेच पुढे गेलेले असतात, शिवाय पुन्हा ती नोकरी मिळेलच याची खात्री नसते. अशावेळी बाळंतपणाची रजा 6 महिन्यांची हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे मातृत्व हा अडसर नाही आहे करिअरमध्ये, तर मातृत्व सेलिब्रेट करता येणं शक्य होणार आहे. आणि आणखी त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्यांनी दत्तक घेतलेलं आहे बाळ, त्या दत्तक घेतलेल्या आईलासुद्धा 3 महिन्यांची सुट्टी मिळणार आहे. त्याचप्रमाणे ज्या महिलेनं स्त्रीबीज दिलेलं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये, तिलासुद्धा 3 महिन्यांची सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे 6 महिन्यांची बाळंतपणाची सुट्टी, भर पगारी रजा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तो एका अर्थानं स्त्रीचं पूर्णपणे आयुष्य बदलवून टाकणारा निर्णायक अशा प्रकारचा मुद्दा आहे. आणि हा काही केवळ सरकारी कार्यालयांसाठी नाही आहे, खाजगी उद्योजक सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी 10हून अधिक लोक काम करतात अशा सगळ्या समूहांना, संस्थांना, सगळ्यांनाच या प्रकारची सुट्टी द्यावी लागणार आहे 6 महिन्यांची. या निर्णयाच्या अनुषंगानं सगळीकडे चर्चा सुरू असताना मी असं म्हटलं की आपण चर्चा करूया. मातृत्व हा अडसर नाही आहे करिअरमधला, तर उलटपक्षी इट इज सेलिब्रेशन, म्हणजे सेलिब्रेट मदरहूड अशा पद्धतीनं या मातृत्वाकडे बघावं असं सगळं झालं आहे. पण 2-3 मुद्दे मात्र चर्चेचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे यापूर्वीसुद्धा कायदा होताच. आता तो नवीन निर्णय जरी असला तरी यापूर्वी कायदा होता, पण त्या कायद्याचा अंमल किंवा अंमलबजावणी किती लोक करत होते? मी अनेक ठिकाणी असं बघितलेलं आहे की बाळंतपणाची रजा दिली नाही किंवा बाळंतपणावर एखादी महिला कर्मचारी गेली की तिला काढून टाकलं गेलं, अशा प्रकारच्या पण गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे केवळ कायदा करून प्रश्न सुटत नाही, त्यासाठी त्याची अंमलबजावणी होईल अशी पण व्यवस्था करावी लागते. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा त्याहून मोठा आहे. 6 महिन्यांची सुट्टी दिली घरी बसण्यासाठी, घरी थांबण्यासाठी, मग ती प्रसूतीपूर्व, प्रसूतीनंतरची, आणि एवढंच नाही, नंतर तिला ते मूल सांभाळण्यासाठी, चाइल्ड केअरसाठी म्हणून सुद्धा 2 वर्षांमध्ये अशा छोट्या रजा काढता येणार आहेत, त्याही भरपगारी असतील. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. पण मुळामध्ये जे 6 महिने ती घरी थांबणार आहे, त्या 6 महिन्यांमध्ये घरी तिला विश्रांती मिळणार आहे का, हा पण मुद्दा आहे. आपल्या व्यवस्थेमध्ये एखादी महिला जेव्हा गरोदर असते तेव्हा तिला घरी तिचा आहार, विश्रांती याकडे लक्ष दिलं जातं का? त्यामुळे तो बदल सामाजिक व्यवस्थेमध्ये होणार आहे का, अशी सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. मातृत्व सेलिब्रेट करण्यासाठी आणि तो अडसर वाटू नये याच्या अनुषंगाने ही चर्चा करायची. आज मी मुद्दाम सगळ्या महिलांचं पॅनल बोलावलेलं आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अशा या महिला आहेत की ज्या महिला या प्रकारची मांडणी करू शकणार आहेत. माझ्या शेजारी बेलापूर स्टुडिओमध्ये ॲडव्होकेट सुप्रिया सोनार आहेत. ॲडव्होकेट सुप्रिया यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते आता कोरो नावाच्या संस्थेसोबत, संघटनेसोबत काम करतात. सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी LLB पण पूर्ण केलेलं आहे आणि स्त्री अभ्यास केंद्राच्या पण विद्यार्थी आहेत. त्यामुळे या सगळ्या अनुषंगानं त्यांची मांडणी आज बरीच उपयुक्त असणार आहे. डॉक्टर मनीषा मातकर आपल्यासोबत असणार आहेत. डॉक्टर मनीषा मातकर या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्यामुळे मगाशी जो मुद्दा मांडला गेला की स्त्री बीज जिनं दिलं आहे त्या महिलेचा, किंवा असे जे मुद्दे आहेत त्या अनुषंगानं डॉक्टर मनीषा मातकर आपली भूमिका जास्त नेमकेपणानं मांडू शकतील. डॉक्टर आशा मिरगे या महिला आयोगाच्या माजी सदस्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याही स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. त्यामुळे त्या आपल्यासोबत अकोल्यातून असणार आहेत. एक सामाजिक संस्था पण त्या चालवतात. अंजुषा चौगुले या परळमधून आपल्यासोबत असणार आहेत. त्याही स्त्रीवादी अभ्यासक आहेत, अभिनेत्री आहेत.
ॲडव्होकेट लक्ष्मी इथे माझ्यासोबत आहेत. ॲडव्होकेट लक्ष्मी बेलापूर स्टुडिओमध्येच आहेत. ॲडव्होकेट लक्ष्मी या वकील आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेतच. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी त्यांना आज बोलावलं यासाठी, कारण या स्वरूपाची एक केस व्यक्तिगत स्वरूपामध्ये त्या लढलेल्या आहेत. त्यामुळे खरोखरच या कायद्यांचं काय होतं या अंगानं त्यांची मांडणी महत्त्वाची असणार आहे. या सगळ्याच नामवंतांच्या सोबत ही चर्चा मी सुरू करणार आहे. आणि चर्चा सुरू करताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे ॲडव्होकेट सुप्रियाकडं. सुप्रिया, मी मगाशी तुमची ओळख करून दिली, त्यामुळे स्त्री अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी म्हणून त्याचप्रमाणे बाकी सगळी जी काही मांडणी तुम्ही करत असता, आत्ता या विषयाकडं तुम्ही स्वतः कसं बघताय, काय म्हणणं आहे? मुख्यतः कालपासून आपण सगळेजण बातमी पाहतोय की महिलांसाठी खुश खबर, 6 महिन्यांची रजा झालेली आहे. मुळातच या हेडलाईनपासून डोक्यामध्ये हा विचार सुरू होता की फक्त महिलांसाठीच खुशखबर आहे. त्यामुळे जो आजचा विषय आहे की मातृत्व हा महिलांकरता, करिअर करणाऱ्या महिलांकरता अडसर आहे का किंवा नाही आहे, किंवा मातृत्व सेलिब्रेट करायला हवं, या सगळ्या पार्श्वभूमीवरती महिला म्हणून आपण वेगवेगळे हॅट्स घालत असतो कायम. आई म्हणून असेल, किंवा आई असेल, मुलगी असेल, सासू असेल, किंवा त्यानंतर पुढे जाऊन सामाजिक कार्यकर्ती आहे, डॉक्टर आहे, ह्या सगळ्या हॅट्समध्ये आपण असतो. पण मुख्यतः जेव्हा मदरहूड किंवा मातृत्व म्हणून जेव्हा बघायचं असेल, तेव्हा बाई म्हणून आपण या प्रश्नाकडे कसं बघणार आहोत? सगळ्या महिलांना एकाच फ्रेममध्ये बघणं कितपत योग्य आहे? म्हणजे हे काही प्रश्न जे मी स्वतःसोबत आज इथे घेऊन आलेले आहे, त्यापैकी हा एक प्रश्न आहे की बाई म्हणून क्लास, कास्ट, जेंडर ह्या सगळ्याच्या अनुषंगाने एकाच कॅटेगरीमध्ये आपण पाहणार आहोत का, आणि ते योग्य आहे का? दुसरं, बाई म्हणून विचार करताना घरामध्ये असू दे किंवा पब्लिक स्पिअरमध्ये असू दे, डॉमेस्टिक आणि पब्लिक या दोन्ही स्पिअरमध्ये बाईला निर्णय प्रक्रियेमध्ये तिचा कितपत सहभाग आहे, कितपत तिला ग्राह्य धरलं जातं, हा दुसरा मुद्दा आणि हा दुसरा प्रश्न किंवा विषय डोक्यामध्ये आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर फक्त कायदा झाला म्हणजे कायद्याला आपण आयसोलेशनमध्ये नाही पाहू शकणार आहोत. कायदा झाला याचा अर्थ प्रश्न सुटले का, आनंद, गुड न्यूज आहे का? मग 6 महिने महिलांसाठी आणि पुरुषासाठी जर 15 दिवस असेल तर मग त्याकडे आपण कसं पाहणार आहोत? ह्यामध्ये जेंडर पॅरिटीचा मुद्दा कसा येतो हे तितक्याच अनुषंगाने पाहण्याची गरज मला वाटते. त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती फक्त कायदा झाला म्हणून त्याच्याकडे न पाहता बाई म्हणून, आई म्हणून, घरातली सपोर्ट सिस्टम, शेजारची सपोर्ट सिस्टम, एकूणच समाज म्हणून मातृत्व याकडे बघण्याचा दृष्टिकोन, ह्या सगळ्याकडे, आणि ह्या सगळ्यामध्ये काय म्हणू त्याला आपण, सरकार म्हणून एक जो काही स्टेक होल्डर आहे अंमलबजावणीच्या दृष्टिकोनामुळे, ह्यांचा रोल असेल तर आपल्याला हे पूर्ण सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये ह्या विषयाला लोकेट करून. अगदी ॲडव्होकेट सुप्रिया, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की तुम्हाला सर्वंकष पद्धतीने विचार करावा लागेल. आयसोलेशनमध्ये कायदा किंवा काय याच्याकडे बघता येणार नाही. तुम्ही सांगितलं की अनेक हॅट्स असतात महिलेच्या डोक्यावर. सुप्रिया, तुम्ही जी मांडणी केली, हॅट्स ऑफ. त्यामुळे फारच महत्त्वाची सगळी ही मांडणी आहे. याचं कारण असं आहे की अनेकदा काय होतं की आपण सर्वंकष पद्धतीने बघत नाही, सुट्या गोष्टी बघत असतो. अशा वेळी सरकार, कायद्याची अंमलबजावणी या सगळ्या मुद्द्यांचा विचार करायचा आहे. या प्रकारचा विचार ज्यांनी केला महिला आयोगाच्या निमित्तानं ते डॉक्टर आशा मिरगे आत्ता अकोल्यामधून आपल्यासोबत आहेत. कारण महिला आयोगाचं हे कामच आहे की या सगळ्यांचा सर्वंकष पद्धतीने विचार करत यंत्रणा राबवायची. डॉक्टर आशा मिरगे, मी मुद्दाम सांगतो प्रेक्षकांना की ते अकोल्यातून बसलेले आहेत आणि पहिल्यांदाच एक नामवंत पॅनलिस्ट अकोल्यामधून बसलेले आहेत, कारण आता आमची सकाळची अकोल्यातून आवृत्ती सुरू झालेली आहे. त्यामुळे आता लाईव्हला सुद्धा अकोल्यातून पाहुणे बसू शकतात. आशा मिरगे, मला सांगा, या सगळ्या प्रक्रियेकडे, म्हणजे गायनेकोलॉजिस्ट म्हणून तर आहेच, पण प्रामुख्यानं महिला आयोगाची एक सदस्य म्हणून, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून कसं बघताय, काय म्हणताय? प्रथमतः मी तर थँक्यू म्हणते या सगळ्या अकोला टीमला, प्लस तुमचं विहंग आणि तुझ्या सकाळच्या टीमला. आता सुप्रियाने जे मांडलं ते खरं आहेच, परंतु या सगळ्या विषयांचे किंवा या कायद्याचा मुळात फायदा काय हे जर आपण या माध्यमातून लोकांना समजावून सांगितलं तर ते त्यांना जास्त चांगलं कळेल असा माझा विचार. याच्या गोष्टींवर आपल्याला 2 राऊंड्सवर विचार करावा लागेल.
आईला झालेले फायदे, बाळाला झालेला फायदे, म्हणजेच इन टर्म कुटुंबाला किंवा समाजाला झालेले फायदे असं आपण म्हणू शकतो. आता मी डॉक्टर आहे, त्यामुळे मी जरा आरोग्याच्या भाषेत बोलणार की शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक अशा सगळ्या पाचही आरोग्यांवर या रजेचा नक्की फरक पडतो, या आरामाचा नक्की फरक पडतो. शारीरिक बद्दल बोलायचं झालं तर ह्या सगळ्या आया ज्या काम करत असतात, मुलासोबत जास्त वेळ राहायला मिळालं पाहिजे म्हणून त्या काय करतात की अगदी 9व्या महिन्यापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत काम करायचा प्रयत्न करतात. पण नेमकं त्याच्यामुळे, जसं आपण आता आपल्या स्पीचमध्ये बोललात की घरी राहिले तरी विश्रांती मिळेल का? प्रेग्नंट आहे ती पोरी, काम करते, तरी या घरात आलेल्या मुलीला आहार, आराम आणि व्यायाम जे गरजेचं आहे ANC मध्ये त्याच्यात कधीच विचारही होत नाही असं मला वाटतं. आणि मग अशातच ती घरी बसल्याबरोबर डिलिव्हरीला किंवा सिझेरियनला सामोरी जाते. जुन्या काळामध्ये, माझ्या काळात सुद्धा मी पाहिलं की डिलिव्हरी झाल्याबरोबर केस झाले. माझी आजी आणि बाकी लोक, अगं बाई लेकरू जसं हसते तसे केस जातात. मी डॉक्टरने जेव्हा विचार केला की दॅट इज व्हॉट इज दॅट इज कॅल्शियम डेफिशियन्सी. या डिलिव्हरीला सामोरं गेल्यानंतर एक बाळ वाढवत असताना, त्याला दूध पाजत असताना, त्या लॅक्टेशन म्हणजे काय? दूध म्हणजे पांढरं रक्तच असतं. ती स्वतःचा जीवातला एक स्त्राव त्याला जेव्हा देते तेव्हा तिचं कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्स, आयर्न, हिमोग्लोबिन, विटामिन्स, मिनरल्स हे सगळं देत असते. मुळात तिच्याजवळ कमी काळ शेवटपर्यंत काम केलेलं आहे आणि आताही आराम मिळत नाही, कारण जेमतेम 3 महिन्यात मंजूर ती पुन्हा आपली रुजू झाली बिचारी. या सगळ्या कारणामुळे काय होतं की जनरल एबिलिटी होते. जनरल एबिलिटीमध्ये इन्फेक्शन्स आणि आजार वाढतात, तिचं शारीरिक आरोग्य घसरतं. मुलाच्या बाबतीत शारीरिक आरोग्याचं दूध सकस मिळत नाही. माझे मित्र आहेत एक डॉक्टर अनूप कोठारी, ते पेडियाट्रिशियन आहे. ते म्हणतात द बेस्ट पर्सन टू टेक द केअर ऑफ बेबी इज मदर ऑर द मदर ऑफ द मदर. नॅपी बदलणं, त्याला क्लीन ठेवणं, त्याच्या सगळ्या झोपण्या, खाण्याच्या, दूध पाजण्याच्या वेळा पाळणं, त्याला स्वच्छ ठेवणं, त्याला मालिश करणं, हे छोट्या छोट्या गोष्टी वाटतात, पण बाळाच्या शारीरिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्या महत्वाच्या असतात. मानसिक आरोग्याच्या बाबतीत आईनी आणि बाळांनी जवळ असणं हे तर 60 वर्षाच्या आईला सुद्धा आवडत असतं आणि 60 वर्षाच्या मुलाला सुद्धा आवडत असतं. माझ्या मुलाला बोलताही येत नाही, त्याला लोकांनी दूध दिलं असेल की नाही, पाण्याघरात तो झोपला असेल का नाही, खात्यातून पडलं तर नसेल. आशा मिरगे हे सगळं आपण बोलत राहू. मला आता ब्रेक घ्यायचा आहे. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही सांगितलं की आरोग्याच्या अनुषंगानं ही रजा किती महत्त्वाची आहे, पण कायद्याचा पण संदर्भ आहे. म्हणजे सुप्रिया आणि लक्ष्मी या दोघीही ॲडव्होकेट आहेत, पण ज्या प्रॅक्टिसिंग लॉयर आहेत आणि ज्या या प्रकारचे खटले नियमितपणे चालवत असतात, ॲडव्होकेट लतिका आपल्यासोबत आहेत. लतिका, मला सांगा की हा कायदा म्हणून किती महत्त्वाचा आहे आणि शेवटी या कायद्यामुळे किती किती प्रश्न सुटण्याची शक्यता आहे, कसं बघताय, काय म्हणणं आहे? नव्हता. म्हणजे पूर्वी बायकांना 12 आठवड्याची रजा मिळायची, पण आता जी 6 महिन्याची जी 26 आठवड्याची रजा केली आहे त्याचा फायदा असा झालाय की त्यांना मातृत्व अनुभवता येतं. घरी बसून त्यांना बाळाची काळजी घेता येते, त्या व्यतिरिक्त स्वतःची काळजी घेता येते. पूर्वी कसं व्हायचं, आता कॉन्ट्रॅक्ट लेबर वगैरे जे आहेत बायका, त्यांना काय होतं, जे प्रेग्नन्सी डिक्लेअर झाल्याबरोबर त्यांना काढून टाकलं जातं. या कायद्याने काय केलंय की प्रेग्नन्सी डिक्लेअर झाली किंवा एखाद्या बाईला असं टर्मिनेट केलं कामावरनं तर त्यांना शिक्षाही झाली. म्हणजे कायद्याचा थोडा बहुत त्यांना एक भय निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे बायका मातृत्व स्वीकारायला लागल्यात. ज्या पूर्वी विचार करत होत्या की करिअर आहे, करिअरमुळे नाही मातृत्व घ्यायचं किंवा लांबणीवरती टाकायचं, ते कुठेतरी थांबलं. म्हणजे स्त्रियांना सक्षम करण्याच्या दृष्टीने हा कायदा फारसा उपयोगी झाला. सक्षम करण्याच्या अनुषंगानं हा कायदा महत्त्वाचा आहे. पण लक्ष्मी आपल्यासोबत आहे. मी मगाशी म्हटलं होतं की लक्ष्मीची व्यक्तिगत केस आहे की जेव्हा 12 आठवड्यांची सुट्टी हा कायदा होता तेव्हा सुद्धा प्रत्यक्षात काय घडलं. लक्ष्मी, काय घडलं सांगा. मला तर सुरुवातीला स्वागत करावंसं वाटतं या कायद्याचं, कारण खरं तर 1961 साली हा कायदा बनवला गेला होता आणि आपण जर कल्पना केली की 61 सालची काय परिस्थिती असेल, मला वाटतं त्यावेळची सामाजिक परिस्थिती लक्षात घेतली तर संयुक्त कुटुंब पद्धती होती आणि मोस्ट ऑफ म्हणजे जास्तीत जास्त ज्या डिलिव्हरीज बाळंतपण व्हायची ती नॉर्मल व्हायची. पण आत्ताची जर परिस्थिती बघितली तर खूप वेगळी झाली आहे.
म्हणजे संयुक्त कुटुंब राहिलेली नाही आहेत, खूप कमी आहेत आणि सी सेक्शन्स नावाचा प्रकार खूप आजकाल दिसतो. त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे आत्ताची जी रजा आहे 6 महिन्यांची ती गरजेचीच आहे. फक्त मला सुरुवात याच्याने करावीशी वाटते की आधीचा जो कायदा होता तो असाच होता, फक्त याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत, जसं 3 महिन्यांची पूर्वी रजा होती ती 6 महिन्यांची केली आहे. पण मला वाटतं की जी हेडलाईन आत्ता चालवली जाते आहे की या कायद्याने खाजगी आणि सरकारी क्षेत्र कव्हर केलं गेलं. मला वाटतं इथं थोडंसं इंटरप्रिटेशन कायद्याचं आपण वेगळ्या पद्धतीनं जे सामाजिकरित्याही केलं जातं. मला वाटतं जो 1961 जर एक कायदा आपण पाहिला तर त्या कायद्यामध्ये कुठेही अस्पष्ट लिहिलेलं नाही आहे की हा कायदा फक्त रेग्युलर किंवा सरकारी एम्प्लॉईजला लागू आहे. त्या कायद्यामध्ये स्त्रीची जी व्याख्या केली गेलेली आहे ती स्त्री म्हणजे कोणतीही वेतनावर कामाला असलेली डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली अशी स्त्री होती. पण माझा जो अनुभव वैयक्तिक आहे त्याच्यामध्ये ह्याचं इंटरप्रिटेशन फार वेगळ्या पद्धतीने केलं गेलं की फक्त सरकारी आणि रेग्युलर असणाऱ्या महिलांनाच हा कायदा लागू होत आहे. त्यामुळे मला वाटतं की हा कायदा 61 जसा आहे तसाच अजूनही आहे. म्हणजे हा कायदा खाजगी किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसच्या ज्या महिला होत्या त्यांना आधीही लागू होता. त्यामुळे मला वाटतं ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट याच्यातल्या स्वागतार्ह बाबी ज्या आहेत की 6 महिन्यांची, माझं वैयक्तिक तर असं मत होतं की 6पेक्षा जास्त असायला हवी. कारण आपण जर पूर्ण कालावधी घेतला तर म्हणजे जसं डॉक्टरांनी सांगितलं की जी फक्त फिजिकलच नसते तर मला वाटतं मेंटल नीड ही कुठंतरी महिलेची असते. म्हणजे हार्मोनचे बदल काही असतील किंवा बऱ्याच वेळा आजकाल प्रेग्नन्सीमध्ये ही प्रेग्नन्सी रिलेटेड काही इन्फेक्शन्स होतात, मेंटली ट्रॉमा होतो. म्हणजे प्री डिलिव्हरी असेल किंवा पोस्ट डिलिव्हरी बऱ्याच वेळा बाळाला दूध पाजताना किंवा ॲडॉप्शन जे असेल मनामध्ये त्या बाळाच्या बद्दलचं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा मला वाटतं कुठेतरी विचार करून 6 महिन्यांपेक्षा जास्त असायला. पण लक्ष्मी, तुम्ही व्यक्तिगत स्तरावर जो संघर्ष केला तो मला ऐकायचा आहे, पण आता मला ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर मी पुन्हा तुमच्याकडे येतो. विस्तारानं तुमचा संघर्ष काय आहे ते आपण ऐकूया. म्हणजे कायदा जरी झाला असला तरी सुद्धा तो कायदा लगेच सरसकट लागू होतो अशी भाबडी आशा करण्याचं कारण नाही. त्यासाठी सुद्धा प्रसंगी संघर्षच करावा लागतो. एकूण हा मुद्दा सामाजिक मानसिकतेचा आहे. ही सगळी चर्चा आपण करणार आहोत. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय मातृत्व सेलिब्रेट करा आणि मातृत्व किंवा बाळंतपण याला अडसर करिअरमधलं मानण्याचं कारण नाही, अर्थातच निमित्त आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा नवीन निर्णय, 6 महिने रजा बाळंतपणाची असणार आहे. राज्यसभेमध्ये मंजुरी, लोकसभेत सुद्धा लवकरच मिळेल. एक फार महत्त्वाचा निर्णय आहे अशा प्रकारे आपण सगळेच म्हणतो आहोत. डॉक्टर आशा मिरगेंनी मगाशी आरोग्याच्या अनुषंगाने काही व्याख्या करण्याचा, काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. आणखी एक स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मनीषा मातकर आपल्यासोबत आहेत. डॉक्टर मनीषा, किती महत्त्वाची ही रजा आहे? डॉक्टर आशा मिरगेंनी काही मुद्दे मांडलेलेच आहेत. त्याशिवाय आणखी तुम्हाला याचं महत्त्व काय वाटतं? म्हणजे मगाशी ॲडव्होकेट लक्ष्मी म्हणाल्या की 6 महिने पण मला कमी वाटतात. डॉक्टर म्हणून तुम्ही किती सुट्टी महत्त्वाची आहे असं तुम्हाला वाटतं? कारण प्रसूतीपूर्व, प्रसूती पश्चात अशा दोन्ही गोष्टी त्यामध्ये आहेत. जरी या कायद्यामध्ये याचा अंतर्भाव आहे की तुम्हाला चाइल्ड केअरिंगसाठी 2 वर्षामध्ये तशा पगारी रजा काढता येतील, असं जरी असलं तरी तुम्ही एकूण कसं बघताय डॉक्टर म्हणून, गायनेकॉलॉजिस्ट म्हणून, काय म्हणताय? ॲज अ गायनेकॉलॉजिस्ट मी म्हणेन की 9व्या महिन्यापासून डेफिनेटली भरपगारी रजा हवीच. आणि डिलिव्हरी झाल्यावर सुद्धा आईला तर 6 महिने हवीच, पण फादरला सुद्धा, म्हणजे त्या बाईच्या हजबंडला सुद्धा तेवढाच त्यामध्ये प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि त्यालाही सुट्टी मिळून दोघांचं मिळून आपलं फ्युचर जनरेशन जे आहे त्याची काळजी घेतली पाहिजे. मेडिकली फर्स्ट 6 months एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग इज रिक्वायर्ड. त्याच्या आईच्या दुधाला कसलीही तोड नाही आहे आणि त्यासाठी 6 months लीव्ह डेफिनेटली. पण आई एकटीच बॉन्डिंग होत नाही आहे, तर त्या बाळाचं पूर्ण फॅमिलीसोबत बॉन्डिंग व्हायला पाहिजे आणि त्यासाठी वडिलांची सुद्धा तेवढीच गरज आहे. त्यांनासुद्धा ती पॅटर्निटी लीव्ह म्हणा, बऱ्याचशा कंपनीज आता पॅटर्निटी लीव्हसुद्धा अप्रूव्ह करतात. हॉर्मोनल चेंजेस आहेत, फिजिकल चेंजेस आहेत, मेंटल चेंजेस आहेत आणि हे सगळे भरून काढण्यासाठी आईला घरच्यांची साथ हवी आहे आणि 6 महिन्याची रजा डेफिनेटली गरजेची आहे. सुप्रिया, मगाशी ब्रेकमध्ये आपण जे बोलत होतो की आत्ता डॉक्टर मनीषा जे म्हणतायत, बेसिकली आईचा विचार केला जातो. म्हणजे आईचंच सगळी जबाबदारी आहे, तिचेच बंध महत्त्वाचे आहेत वगैरे असा आपण विचार करत असतो. वडीलही तेवढेच महत्त्वाचे आहेत हे आपण अनेकदा लक्षात घेत नाही किंवा ती जबाबदारी आईच्याच खांद्यावर टाकण्याचा एका अर्थानं हा प्रयत्न असतो. दत्तक बघा, दत्तकाच्या ह्याच्यामध्ये जर सांगितलं की आईला सुट्टी मिळणार तर त्याच केसमध्ये वडिलांनाही मिळाली पाहिजे, कारण एक नवीन बाळ अडॉप्ट केलेलं असतं. ज्या बॉन्डचा उल्लेख झाला मगाशी, ते बॉन्ड्स दोघांसाठी महत्त्वाचे असतात. तुम्हाला असं वाटतं का की एकूण पालकत्वाच्या अनुषंगानं किंवा वडिलांच्या अनुषंगानं विचार होत नाही आणि हे एकूण त्या पाल्याच्या वाढीसाठी सुद्धा
आणि बाईच्या पण प्रकृतीसाठी सुद्धा हे काही फार बरं नाही असं वाटतं का? मुळातच एक सिमॉन दी बुएर नावाच्या ज्या फ्रेंच फेमिनिस्ट आहे त्यांचं एक वाक्य आहे. ते असं म्हणतात की बाईला वुमन इज मेड टू थिंक अबाउट चाइल्ड बेअरिंग अँड रेअरिंग. म्हणजे जसं आपल्याकडे काही सोशल नॉर्म्स आहेत ना, त्यातला हा एक नॉर्म आहे की मी म्हणजे आई होणं हेच एक एवढं लग्न होणं आणि आई होणं इज लाईक तुम्ही सेटल कधी होता तर तुमचं लग्न होतं आणि तुम्ही आई होता. तर हे जे इतकं आपल्या काय म्हणू त्याला फक्त सोशल नॉर्म्समध्ये नाही तर आपल्या एकूणच बॉडीमध्ये ते इतकं इंटेग्रल झालेलं आहे. तर पहिले म्हणजे ते मेंदूपासून बॉडीपर्यंत इंटेग्रल होणं हा विचार, आई होणं हा. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये आई जन्म देते म्हणून ॲक्च्युली हे दोघांचं काय म्हणू त्याला क्रिएशन असलं तरीही आई बायोलॉजिकली आईची किती गरज आहे बाळाला ह्याकडे सगळ्यात जास्त आपला फोकस असतो. आई वडील दोघंही वर्किंग असतात पण जेव्हा आई घरी येते तेव्हा तिला असं सांगितलं जातं की मुलाचं किंवा मुलीला तुझी आत्ता जास्त गरज आहे, त्यामुळे त्या बाळाची चिडचिड होते कारण तू दिवसभर घरामध्ये नसते. त्यामुळे ती वॉर्मथ आहे, तो बॉन्ड आहे, तो जास्त आईकडून असायला पाहिजे. ॲक्च्युली ह्या सगळ्याचं जर थोडंसं रूटकडे गेलो तर ह्याची सुरुवात पण अशी होते की बेसिकली मदरहूड इज चॉईस बाय चॉईस ऑर नॉट. इथून आत्ता आपण त्या जास्त खोलामध्ये जाणार नाही आहोत पण त्याची सुरुवात तिथून होते. आणि इफ इट इज बाय चॉईस अँड आय वॉन्ट टू सेलिब्रेट इट तर मग ही सपोर्ट सिस्टम मला त्यामध्ये कशी मदत करणार आहे, हा सगळा मुद्दा त्या अनुषंगाने इथे येतो. अगदी सुप्रिया, हा मुद्दा सामाजिक धारणांचा सुद्धा तेवढाच आहे. म्हणजे एखाद्या बाईला समजा आई व्हायचं नसेल, तिची इच्छा असो किंवा नसो, तर ज्या प्रकारचं आयसोलेशन तिला फेस करावं लागतं समाजामध्ये, तर या सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे याच्याही पुढे जाऊन तो विचार केला पाहिजे. पण आता आपली वेळेची मर्यादा असल्यामुळे आता आपण तात्पुरत्या या निर्णयाच्या निमित्तानं बोलणार आहोत. अंजुषा चौगुले आत्ता परळमध्ये आलेल्या आहेत. अंजुषा, ही सगळी चर्चा जी सुरू आहे त्या चर्चेमध्ये प्रामुख्यानं वर्किंग विमेनच्या अनुषंगानं किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर्स वगैरे अशी चर्चा सुरू आहे. पण तुमच्यासारख्या ज्या महिला आहेत की ज्या मॉडेलिंग करतात, अभिनेत्री आहेत, करिअर करतात, त्यांना काही सुट्टी किंवा काही असं मिळत नाही, पण शेवटी बायोलॉजिकली ज्या गोष्टी आहेत त्या तर असतात, किंवा त्याच्याही पुढे जाऊन असंघटित कामगार किंवा काही अशा ज्या महिला आहेत, या सगळ्यांचा विचार याच्यामध्ये काही फारसा झालेला नाही. तर अशा वेळी तुम्ही या कायद्याकडे आणि एकूण सगळ्याच गोष्टींकडे कसं बघताय, काय म्हणणं आहे? हा जो कायदा लागू झालेला आहे हा फक्त वर्किंग वुमन आपण मर्यादित नसला पाहिजे. इनफॅक्ट मी असं म्हणणार नाही की आम्ही फक्त ऍक्ट्रेस आहोत, मॉडेलिंग आहोत. नाही, आम्ही त्याबरोबर गृहिणी सुद्धा असतो, त्याबरोबर आम्ही इतर कामही करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आज सोशल ऍक्टिव्हिस्टही आहे. सो माझं देर इज मल्टिपल वर्क विच वी आर डुईंग. आणि ज्या बायका बिझनेस करतात त्यांच्याबद्दल सुद्धा काही गोष्टी विचार केल्या पाहिजेत. कारण इफ वी से दॅट वर्किंग वुमन मग जी बाई बिझनेस करते ती सुद्धा वर्किंगच असते, मग त्यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी विचार केल्या पाहिजेत. कारण शी ऑल्सो हॅज टू लुक आफ्टर हर किड. कारण जर का ती घरी बसली तर नक्कीच तिच्या मुलाला तिला वेळ देता येणार. जर ती घरी बसली तर तिचा धंदा कोण बघणार, किंवा जर ती धंद्यावर बसली तर मुलाकडे बघायला कोण आहे. तर हाही विचार आपण केला पाहिजे. पण ऑफकोर्स दिस इज अ व्हेरी व्हेरी वेलकमिंग gesture passed by the Rajya Sabha and I think we should welcome it. आणि आपण जर बोलायला गेलो तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्याच्यावर आपण लादू शकतो की हे नाहीये ते नाहीये, पण जे काही नव्हतं त्यापेक्षा आता 6 महिने जी काही लीव्ह आज आपल्याला दिली गेलेली आहे, पास झालेली आहे, आय थिंक ही आधी अंमलनात आणली पाहिजे. आणि त्याच्यावर बायकाने, माझ्यासारख्या ज्या मुली आहेत किंवा अजून ज्या वर्किंग वुमन आहेत त्या सगळ्यांनी आता त्या उपभोग घ्या ह्या लीव्हचा. उगाच आपण वेगवेगळे ह्याच्यात फाटे फेडण्यापेक्षा लेट्स एन्जॉय दॅट. आणि जेवढं तुमच्या मुलाला तुम्हाला देता येईल वेळ तेवढा तुम्ही द्या. ऑफकोर्स घरातल्या जबाबदारी काही लांब जात नाहीत, पण त्याचबरोबर मला असंही सांगायचंय की जेव्हा आपण आईवर इतकं एम्फसाइज करतो आहोत त्याच वेळेला वडिलांना सुद्धा त्याची थोडीशी जबाबदारी दिली पाहिजे. म्हणजे जर आम्हाला 6 महिने जर फ्री लीव्ह पेड लीव्ह आहे तर वडिलांना सुद्धा तितकंच 1 मंथ किंवा 2 मंथ ही पेड लीव्ह
असली तर त्यांच्यावर सुद्धा ही जबाबदारी तितकीच आहे, हे एका प्रकारे त्यांच्यावर ही जबाबदारी येईल. पण बिकॉज वी ऑलवेज टेक की ओके मूल म्हणजे आई, मूल म्हणजे आई हे असल्यामुळे तिकडे कुठेतरी आपलं दुर्लक्ष केलं जातं. आणि असाही भाग असू शकतो की जेव्हा तुम्ही पुरुषालाही सुट्टी द्याल अनपेड लीव्ह, त्याला प्रत्येक वेळेला पुरुष ती जबाबदारी घेतोच असंही नाही आहे. कदाचित ती जबाबदारी म्हणजे मी आजच एकांशी बोलत होते की मी अशी आता जाते ह्या प्रोग्रामला, तर ते म्हणाले की मला अंजुषा आम्हाला पुरुषांना सुद्धा अशासाठी बोल म्हणून की आम्हाला सुद्धा हवी आहे की आम्ही आमच्या मुलाबरोबर. बरोबर. अंजुषा, हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे. ही सगळी चर्चा आपण करत राहणार आहोत. पण आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मातृत्व सेलिब्रेट करूया या मुद्द्यावर आपण बोलत होतो. कायद्याच्या अनुषंगाने सगळेच जण मांडणी करतात. ॲडव्होकेट लतिका या प्रॅक्टिसिंग लॉयर आहेत आणि प्रामुख्यानं महिलांच्या संदर्भातल्या अनेक केसेसवर त्या काम करत असतात. ॲडव्होकेट लतिका, एक बघा, म्हणजे एकीकडे असं म्हटलं गेलं आहे की पूर्वी पण कायदा होताच, म्हणजे सुट्टीची काय काळ वाढवला असेल, आणखी काही केलं असेल, पण पूर्वी कायदा होताच. 6 महिन्यांच्या ऐवजी 3 महिने, ठीक आहे. आता 6 महिन्यांच्या ऐवजी खरं म्हणजे 9 महिने पाहिजे असे कोणी म्हणेल आणि ते न्यायच आहे. त्यामुळे उद्या कदाचित 9 महिने 1 वर्ष हे होऊ शकतं. मुद्दा असा आहे की जेव्हा 3 महिने होती सुट्टी तेव्हासुद्धा तिची अंमलबजावणी होत नव्हती, अनेक ठिकाणी होत नव्हती. अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. लक्ष्मी त्या संदर्भातली त्याची जी कथा आहे, संघर्षाची कहाणी आहे, ती सगळी सांगेलच. पण ॲडव्होकेट लतिका, आता काय गॅरंटी आहे, काय हमी आहे की केवळ राज्यसभेनं लोकसभेनं हे सगळं मंजूर केलं, कायदा झाला म्हणून कुठली पण संस्था, कुठलाही समूह त्या प्रकारे 6 महिन्यांची रजा सुट्टी भर पगारी देईल? समजा हे घडलं नाही तर काय करायचं, काय करता येणं शक्य आहे? ॲडव्होकेट लतिका, कसं बघताय? कसं आहे की या कायद्याने जितकी आपल्याला सोय दिली आहे तितकीच पनिशमेंटची पण सोय त्या कायद्यामध्ये आहे. जेव्हा एखादा एम्प्लॉयर ही तरतूद पाळत नसेल, हे सेंट्रल ऍक्ट आहे, हा बेसिकली सेंट्रल ऍक्ट असल्यामुळे जर ही तरतूद जर पाळत नसेल तर त्या व्यक्तीला लेबर कमिशनरकडे, म्हणजे सेंट्रल एम्प्लॉई असेल तर सेंट्रल लेबर कमिशनरकडे किंवा स्टेट असेल तर स्टेट लेबर कमिशनरकडे कंप्लेंट करता येते आणि त्या कंप्लेंटच्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी होते की नाही ते बघताय. एम्प्लॉयरनं जर त्याची अंमलबजावणी नाही केली तर त्याला फाईन आणि इम्प्रिझनमेंट, असं फाईन ऑर इम्प्रिझनमेंट, दंड किंवा शिक्षा किंवा दोन्ही. मग दंड आहे असा आहे की 2,000 पर्यंत ते एक्सटेंड होतं 5,000 पर्यंत दंड, आणि शिक्षा आहे 3 महिने कमीत कमी तुरुंगवास किंवा तो 1 वर्षापर्यंत जातो. म्हणजे अशी तरतूद असल्यामुळे जर एखाद्या बाईला अशी सोय दिली नाही किंवा तिच्या बाबतीत काही अन्याय झाला तर तिने तक्रार करावी आणि त्याची सुनावणी होते आणि तिला न्याय मिळतो. ॲडव्होकेट लतिका, 3,000 रुपये आणि 5,000 रुपये या प्रकारची जी काही तरतूद आहे दंडाची, बरं दंड किंवा तुरुंगवास, म्हणजे आपल्याकडे अलीकडे थुंकणाऱ्यांसाठी सुद्धा याहून जास्त दंड आहे. 5,000 रुपये दंड जेव्हा तुम्ही तिला सुट्टी देत नाही, म्हणजे तुम्ही एका आईचं शोषण करता, एका बाळाचं शोषण करता, एका कुटुंबाचं शोषण करता, हे सगळं करता आणि त्याला काय शिक्षा आहे? तर काय 3,000 रुपये दंड. अशा वेळी तुम्हाला असं वाटतं का की कायदा झाला, मुळात कायदा केला तर कायदा जे पाळत नाहीत त्यांना शिक्षा पण झाली पाहिजे, आणि शिक्षा ही काही सिम्बॉलिक असून चालणार नाही, ती खरंच शिक्षा असली पाहिजे की ज्यामुळे जरब बसेल? ॲडव्होकेट लतिका, असं वाटतं का? हो, म्हणूनच कारावासाची शिक्षा आहे. 3 महिने ते 1 वर्षापर्यंतची कारावासाची पण और आहे शिक्षा ना, ती किंवा आहे, तेवढ्याच करतात. किंवा आहे, जर अंमलबजावणी किंवा आहे आणि नाहीये, किंवा आहे. जशी आता कायद्यात ही सुधारणा झाली तशी कालावधीनंतर ही सुधारणा होणार की कालावधीनंतर सुधारणा होणारपेक्षा तुम्ही वकिलांनी आणि प्रामुख्याने या सगळ्या कार्यकर्त्यांनी याबद्दल आग्रही राहायला नको का? कारण नॉर्मली मला काही कायदा कळत नाही, मी काही LLB वगैरे केलेलं नाहीये, पण साधारणपणे जेव्हा दंड किंवा तुरुंगवास असतं तेव्हा नॅचरली दंड भरून तो विषय संपतो असं साधारणपणे असतं. त्यामुळे 3-5 हजारामध्ये जर हे होणार असेल ना तर कोणी हे करेल? काय याला एक तर आपल्याकडची संवेदनशून्यता काय आहे आपण बघत असतो. त्यामुळे पण त्याच्यासाठी महिला आयोग आणि महिला संस्था आहेत की जे पुढाकार घेऊन याच्यावरती आंदोलन करून या शिक्षेमध्ये वाढ कशी होईल ते बघू शकतात. कुठे आता आशा मिरगे कुठे काय करतात? महिला आयोगावर होत्या आशा मिरगे. अहो आशा मिरगे, तुम्ही महिला आयोगावर होता, तुमच्या कालावधीमध्ये तुम्ही काही या संदर्भात काही आंदोलन केलं का, काही पाठपुरावा केला का? कारण त्या काळात 3 महिने होती, पण 3 महिने जे देत नाहीत त्यांना तरी शिक्षा व्हावी यासाठी महिला आयोगाचे काही रिकमेंडेशन्स किंवा काय आहे का? काय नक्की केलंय तुम्ही? आंदोलन नंतर
ह्या ज्या वर्किंग कोळी आहेत त्यांच्या सह्यांचा आम्ही एक मोहीम चालवली होती. जवळपास आम्ही त्यावेळेला महाराष्ट्रातून 1,77,000 लोकांच्या सह्या दिलेलं एक रेकमेंडेशन आणि दंड नकोच, शिक्षाच व्हायला पाहिजे असं त्याच्यात आम्ही मागणी केली होती. कारण दंड हा कितीही असला, तुम्ही 3,000 म्हणता, 30,000 जरी दंड असेल आणि त्या महिलेचा पगार जर 60,000 असेल तर तिचा एम्प्लॉय 20,000 देऊन मोकळा होईल. खरं आहे. तो कशाला शिक्षा बघतोय? त्यामुळे शिक्षाचा तो प्रश्न नाही. आणि अंमलबजावणीबद्दल बोलाल तर जोपर्यंत ऍक्टिव्हिस्ट आंदोलन करत नाही तोपर्यंत अंमलबजावणी होत नाही. विनयभंग, तो रेप असो, कौटुंबिक हिंसाचार असो किंवा विधवेसाठीचा हिंदू याच्याप्रमाणे वारसा हक्क असो, त्या वारसा हक्कासाठी सुद्धा आम्ही खूप मोठं आंदोलन केलं. तो कायदा आम्ही पुन्हा बरोबर बरोबर. आशा मिरगे हा मुद्दा पोहोचला. मला कळतच नाही, अब्रू नुकसानीचा दावा जेव्हा केला जातो ना अगदी साध्या प्रकरणात, तेव्हा काही कोटी रुपयांची वगैरे अब्रू असते लोकांची. आणि इथे एवढा मोठा गंभीर मुद्दा आहे तेव्हा 3-5 हजार रुपयांचा दंड कसा असू शकतो आणि त्याबद्दल चर्चा होत नाही. खरं तर या विधेयकाच्या निमित्ताने चर्चा झाली पाहिजे. लोकसभेमध्ये सुद्धा म्हणजे आता जी चर्चा सगळे खासदार पण ऐकत असतात, त्यांनी खरं म्हणजे लोकसभेमध्ये जेव्हा हे बिल येईल तेव्हा ते या दुरुस्तीसह येईल अशी मागणी जर केली तर कदाचित लगेच त्यामध्ये काही सुधारणा होऊ शकते. पण एक बघा, हे मी मुद्दाम सांगतो यासाठी आपल्याकडे एक पुरावा आहे. तो पुरावा आहे ॲडव्होकेट लक्ष्मीच्या संदर्भात स्वतः हे घडलं आणि काय काय घडलं ते जर आपण ऐकूया. म्हणजे हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे, कायद्यापेक्षाही शिक्षेची अंमलबजावणी आणि शिक्षा असणं हे किती महत्त्वाचं आहे, नाहीतर किती फरफट होते याचं उदाहरण म्हणून लक्ष्मी जे बोलते ते फार महत्त्वाचं आहे. लक्ष्मी, मी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामध्ये कामाला होते कंत्राटी तत्वावरती. खरं तर ह्या विभागाचं नाव घेतलं काय मी आणि कोणत्याही दुसऱ्या विभागाचं नाव घेतलं काय सेमच आहे. त्यामुळे मी जेव्हा या विभागात कामाला होते तुम्ही सरकारी विभागात काम करत होता? सरकारी, बर बर बर. आणि तेव्हा मी प्रसूती रजेची म्हणजे या कायद्याअंतर्गत असणाऱ्या प्रसूती सुविधेची मागणी जेव्हा केली तेव्हा मला कामावरून काढण्यात आलं आणि असं कारण देण्यात आलं की तुम्ही कंत्राटी तत्वावर असल्यामुळे तुम्हाला ही रजा देण्यात येत नाही असं कारण देण्यात आलं. जेव्हा मला असं कारण मिळालं तेव्हा मी खूप फॉलोअप घेतला. म्हणजे ती जी लिंक पूर्ण आहे, म्हणजे सचिव असतील, उपसचिव असतील किंवा जे बाकीचे अधिकारी असतील, तर त्यांना आपला जो सेंट्रल ॲक्ट आहे तोही मी त्यांना जोडून आणि वाचून दाखवलं की या कायद्यामध्ये असं काहीही नाही आहे. आता मी ही जी प्राथमिक पायरी होती की मला माझ्यावर जो अन्याय घडला होता त्या अन्यायाच्या विरुद्ध दाद मागण्याची माझी प्राथमिक पायरी होती. त्यामध्ये मला काहीही यश नाही मिळालं कारण त्यांनी असं सांगितलं की तुम्ही कंत्राटी तत्वावरती आहात आणि आम्हाला तुमची गरज नाही. हा पहिला मुद्दा. आणि जसं मॅडमने सांगितलं की या कायद्यामध्ये असं बघितलं तर ही अंमलबजावणीची किंवा माझ्यावर अन्याय झाला तर मी कुठं जावं याचं कुठेही सुस्पष्टता नाही आहे. म्हणजे इन्स्पेक्टर नावाचं एक पद कदाचित दिलं, निरीक्षक म्हणून आहे, पण ती व्यक्ती कोण असेल आणि त्यांची कामंही खूप म्हणजे लिमिटेड आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काही, त्यामुळे मला समजत नव्हतं की मी कुठे जावं. मग मी सामाजिक संस्थांशी, म्हणजे मॅडम जसं म्हणाले की सामाजिक संस्थांचा त्याच्यामध्ये सहभाग पाहिजे, म्हणजे ज्या नावाजलेल्या सामाजिक संस्था ज्या फेमिनिस्ट पण आहेत अशा सामाजिक संस्थांशी मी कॉन्टॅक्ट केला, जज, वकील अशांशी कॉन्टॅक्ट केला. पण अशा प्रकारची कोणतीही केस, इव्हन मी महिला आयोगमध्ये मी 9वा महिना मला सुरू असताना म्हणजे 2-3 दिवसांची डिलिव्हरी बाकी असताना मी महिला आयोगमध्ये जेव्हा गेले तेव्हा सुचिबेन मॅडम होत्या आणि त्यांनी मला आश्वासन दिलं की आपण याच्यावरती काहीतरी करूया, परंतु त्या बदलल्यात. आणि त्याच्यानंतर मी फेरसुनावणीसाठी माझा अर्ज दिला. मला असं उत्तर देण्यात आलं की तुमचा जो अर्ज आहे तो आम्ही तुमच्या खात्याकडे परत पाठवत आहोत, त्याच्यावरती तुम्ही म्हणजे त्या खात्याकडून तुम्हाला उत्तर येईल. तुम्हाला जर असं वाटतंय की तुम्हाला दाद मिळाले नाही तर तुम्ही हायकोर्टमध्ये जाऊ शकतात. मला असं वाटतं की कुठेतरी महिला आयोगाचं जो ज्युरिस्डिक्शन असेल किंवा अधिकार कक्ष जे क्षेत्र असेल ते खूपच मर्यादित आहे. आणि मला स्वानुभव सांगते, म्हणजे त्याच्यानंतर मला अजून सुनावणीसाठी बोलावण्यात आलेलं नाही आहे. मूळ मुद्दा इथे आहे की ही जी म्हणजे आत्ताचा जरी कायदा बघितला त्याच्यामध्ये सुस्पष्टता नाही आहे की जर माझ्यावर अन्याय झाला तर मी कुठे दाद मागायचे. आणि जसं तुम्ही म्हणालात की शिक्षेची तरतूद खूप तुटपुंजी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे माझ्या अनुभवास आलं की ज्या रेग्युलर एम्प्लॉईज आहेत त्यांना मिळते ती रजा, पण मुळातच कंत्राटी तत्वावरती किंवा असंघटित कामगार जे असतील त्यांना मिळतच नाहीत असा समज असल्यामुळे या केसच होत नाहीत. म्हणजे माझ्याकडे फक्त सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की पेरोलवरती असणाऱ्या महिलांनाही तुम्ही द्या. पूर्ण हायकोर्टमध्येही अशा प्रकारची एकही केस गेलेली नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या कायद्याबद्दलचं जे अज्ञान आहे ते खूप मोठं आहे आणि अंमलबजावणीची यंत्रणा आणि सुस्पष्टताच नाही आहे. म्हणजे 1961च्या नंतर जसं माहितीचा अधिकार कायदा आहे तो सगळ्यांना माहिती आहे, पण या कायद्याबद्दलची माहितीच नाही आहे.
म्हणजे तुम्ही कुणीही घ्या, सामाजिक संस्था हा घ्या हा किंवा- अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि बघा म्हणजे लक्ष्मी, तुम्ही सरकारी सेवेमध्ये होतात, कॉन्ट्रॅक्च्युअल का असेना, पण सरकार नावाची यंत्रणा की जे सरकार हे कायदे करत असतं, त्या सरकार नावाच्या यंत्रणेचा एक भाग असताना जर ही अवस्था असेल, तर कुठल्या तरी दुकानामध्ये, कुठल्या तरी अगदी छोट्या समूहामध्ये, उद्योगामध्ये जे काम करतात त्यांचं काय होत असेल. किंवा सुप्रिया मगाशी ब्रेकमध्ये सांगत होते की असंघटित क्षेत्रातले जे कामगार आहेत किंवा महिला आहेत त्यांचं काय होत असेल. हा मुद्दा फारच गंभीर आहे. अंजुषा, मला एक असं विचारायचं आहे की हे सगळं जे घडतं, म्हणजे सुप्रियालाच पुन्हा मी कोट करतो की सुप्रिया मगाशी असं म्हणाले की कायद्याकडे आयसोलेशनमध्ये बघून चालत नाही. शेवटी कायदा ज्या परिस्थितीमध्ये जन्माला येतो ते सगळं वातावरण, तो परिवेश, या सगळ्याचा विचार करावा लागतो. आपल्याकडे मुळामध्ये हा कायदा, हे सगळ्या गोष्टी, याला स्त्री पुरुष संबंध आणि स्त्रीकडे बघण्याची एक विशिष्ट दृष्टी, असे सगळे पदर आहेत. अंजुषा, ते तेवढेच महत्त्वाचे आहेत. म्हणून केवळ कायद्यानं प्रश्न सुटणार नाहीत, त्यासाठी सामाजिक धारणा बदलाव्या लागतील, असं अंजुषा वाटतं का? काय म्हणणं आहे? नक्कीच वाटतं मला. इनफॅक्ट मला हेच तुम्हाला आता सांगायचं होतं की आपण जेव्हा कायद्याबद्दल बोलतोय, बिल पास झाल्याबद्दल बोलतोय, पण आपण हे विचार आता बोलत नाही आहोत की हे किती बायकांपर्यंत आज पोहोचतंय. सो तिथे सामाजिक अवेअरनेस, सोशल अवेअरनेस इज सो मच इम्पॉर्टंट की प्रत्येक बाईला हे माहिती पाहिजे की तिच्यासाठी हा नियम लागू, हा बिल पास झालेला आहे, तिला हा कसा वापरायचा हेही तिला माहिती नसतं. आणि आणि कुठचाही एम्प्लॉई हा थोडासा स्वार्थीच असतो. तो स्वतःहून जाऊन तिला सांगणार नाहीये की बाबा की ह्या तुमच्यासाठी ह्या गोष्टी, सुविधा उपलब्ध आहेत. सो फर्स्ट आय रिअली फील दॅट थ्रू सोशल अवेअरनेस एव्हरी वुमन, प्रत्येक बाईला हे सगळं माहिती केलं पाहिजे. त्याचबरोबर आपण दरवेळेला इक्वालिटीवर सुद्धा तेवढाच भार दिला पाहिजे की नेहमी आपण बायकाने हे केलं पाहिजे, बायकाने ते केलं पाहिजे, हे करण्यापेक्षा ही प्रत्येक जबाबदारी जी आहे ही दोघांचीही आहे. हे जेव्हा आपण दरवेळेला पुढे नेत जाऊ, त्याच वेळेला आय थिंक इट वुड बी इम्प्लिमेंटेड. म्हणजे जेव्हा लॉ ही इम्प्लिमेंट केला जातो आणि त्यावेळेला जर सोशल अवेअरनेस याबद्दलचं झालं, तर आय थिंक इट वुड बी मच मोर इझियर फॉर अदर थिंग्स. बरोबर बरोबर. अंजुषा, डॉक्टर आशा, बघा म्हणजे मी आत्ता जे मगाशी अंजुषाला विचारत होतो त्यालाच जरा मी पुढे घेऊन जातो. एक तर याच्याकडे सामाजिक, राजकीय या सगळ्या संदर्भात आपण बघण्याची आवश्यकता आहे. तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ आहात, त्यामुळे तुम्ही अनेक प्रसूती, अनेक बाळंतपणं अनेक महिलांची केलेली आहेत. त्यामुळे ते कुटुंब काय विचार करतं त्या बाळंतपणाबद्दल, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तिच्या त्या आईपणाकडे, तिच्या त्या बाईपणाकडे, स्त्रीत्वाकडे लक्ष देण्यापेक्षा एक आपल्या घरामध्ये वंश वाढवणारं मशीन अशा प्रकारे पाहिलं जातं. म्हणजे याच कार्यक्रमामध्ये मी मागे उल्लेख केला होता की बायको गेली, अगदी 45-50 वर्षाच्या एका जणाची बायको गेली, तर तिचे म्हणजे 10वा होण्याच्या आत त्यानं दुसरं लग्न ठरवलं. हे जे आहे की बाकी कमिटमेंट किंवा बाकी गोष्टी काहीच नसतात, असं खूपदा जाणवतं. या सगळ्या याच्यामध्ये की ज्या आपली जी बायको आहे तिला त्या प्रकारचं महत्त्व किंवा त्या स्त्रीला ते महत्त्व नसणं, म्हणजे पूर्वी तर आपल्याकडे फक्त माता आणि बालसंगोपन अशा प्रकारे विभाग होता. नंतर लक्षात आलं की तिला फक्त माता नाही तर तिला स्त्री म्हणून पण बघितलं पाहिजे, मग ते महिला आणि बालकल्याण असं झालं. तर एकूण तिच्याकडे पहिल्यांदा बाई म्हणून, स्त्री म्हणून बघायला शिकलं पाहिजे, मग तिचं मातृत्व आणि याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे, असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच वाटतं. सगळे वंश वाढवण्याची एक मशीन, आणि तो वंश वाढवलेलं पिल्लू जे आलंय ते छान, ओके, व्यवस्थित, पॉझिटिव्ह, सक्सेसफुल असेल तर आमचं, नाही तर ते आईने वाया घालवलेलं आहे असं सरळसोट तिच्यावर तो ब्लेम करून मोकळे होतात. 100%. कुठेही आता जेव्हा या फादरबद्दल पोरी बोलत होत्या, मनातल्या मनात मी हसत होते की तो फादर कधीतरी पाळणाघरात सोडतो का त्या लेकराला? म्हणजे तो घरी राहील का? द्या, सॉरी हा, सगळ्या माणसांची मी माफी मागते, सगळे एकसारखे नाही, काही संजय सारखे आहे, काही माझे हसबंड. तुम्हाला पुरुषांचे असं म्हणायचं आहे? हा, पण पुरुष मेंटॅलिटी असलेले जे पुरुष आहेत 90% पाळणाघरात सोडायला वडील जात नाहीत, आई जाते. तिचं ऑफिस कुठेही असो, कितीही लवकर असो, वाट वाकडी करून तीच जाते. त्यामुळे फादरला जर सुट्टी द्यायची असेल ना, तर मला असं वाटतं मदर जॉईन झाल्यानंतरच्या वेळात फादरला सुट्टी द्यायची आणि त्यांनी कंप्लीट रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची. म्हणजे त्याला कळले की चाइल्ड रेअरिंग काय असतं. ऍड करायचंय. हां, अंजुषा बोला. अंजुषा बोला.
मला जेव्हा आता आपण जेव्हा म्हणतो, मगाशी मी बोलत होते ते अर्धं राहिलं, की जेव्हा आपण पुरुषांना सुट्टी द्यायचं म्हणतो, हेही बघितलं पाहिजे बाईने की जेव्हा पुरुषांना सुट्टी मिळते तेव्हा ते तुम्हाला मदत करतात मूल वाढवण्याला. नाहीतर अदरवाईज पुरुष सुट्टी मिळाली आहे म्हणून बायको मूल सांभाळते, आई मूल बघतेय आणि हे स्वतः बाहेर जातात. मग काही त्यांच्या दुसऱ्या त्यांचे फ्रेंड सर्कल वाढतात, त्यांच्या वेकेशन्स होतात इतर ठिकाणी. पण असं न करता प्रत्येक बाईने बघितलं पाहिजे की ज्या वेळेला ऍज अ वडिलांना सुट्टी मिळते त्याच्या कामावरून, त्यावेळेला ते जेवढे 1 महिना जर सुट्टी असेल तर ती त्याने तिच्या बरोबरच मुलाबरोबरच घालवायची. आणि ह्यासाठी प्रत्येक बाईने ते लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर मला सुट्टी मिळाली आहे म्हणून अगदी अंजुषा बरोबर अशा याच्यामध्ये काही कायदा सक्ती करू शकत नाही. म्हणून आपण जे म्हणतो की सामाजिक धारणांचा मुद्दा, बाई किंवा एकूण कुटुंब किती सजग आहे हा मुद्दा. सुप्रिया, आणि याच्यासाठी मला असं वाटतं संजय, याच्यासाठी त्या फादरला आपण एक गोष्ट सांगितली पाहिजे. जॉब पियाजे नावाचे एक बालमानसशास्त्रज्ञ होते, या एराचे ते सगळ्यात मोठे. ते असं म्हणतात की भोवतालची परिस्थिती आणि लहान मूल यांच्यातले परस्पर संबंध आणि इंटरॅक्शनवरच त्या मुलाची सर्वांगीण वाढ अवलंबून असते. म्हणजे पुढची पिढी आपल्याला जर सशक्त, सक्षम, पॉझिटिव्ह, योग्य बनवायची असेल, ज्या वंशासाठी ही बाई तुझं वंश वाढवणारी मशीन आलेली आहे, पण तो वंश जर प्रॉपर बनवायचा असेल. अगदी हा आशा डॉक्टर आशा हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला मुद्दाम सांगतो, अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये ज्या हिलरी क्लिंटन उभ्या आहेत त्यांचं एक पुस्तक आहे, इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड. तुमचं मूल आई वाढवत नाही, बाप वाढवत नाही, ते अख्खं गाव वाढवतं. याचा अर्थ असा आहे की सगळी व्यवस्था, सगळी सिस्टम आणि सगळा समाज मूल वाढवत असतो. सुप्रिया, एकूण कुटुंब संस्थेपर्यंत हा मुद्दा येऊन भिडतो. त्यामुळे कुटुंब संस्था आणि आत्ता सगळं जे काही आपण चर्चा करतो आहोत त्याला कुटुंब संस्था किती महत्त्वाची वाटते या चर्चेच्या सगळ्या केंद्रस्थानी? मुख्यतः कुटुंब म्हणून जेव्हा आपण विचार करतो आणि आत्ताच्या संदर्भात जेव्हा विचार करतो तेव्हा कुटुंब हा एक असा घटक आहे ज्याच्यामध्ये पुरुष सत्ताक, म्हणजे जिथे पुरुष हे सुपिरियर आहे. मुळातच बाई ही. सुप्रिया, तुम्हाला थांबवून फक्त एक गंमत सांगतो. नीला लिमे मगाशी आल्या होत्या, त्यामुळे सांगत होत्या की पुरुष सत्ताक व्यवस्था आहे आपल्याकडे, पण आता अशी अनेक उदाहरणं वाढत आहेत की जिथे मुलीकडे आई वडील आहेत. म्हणजे एकीकडे पुरुष सत्ताक व्यवस्थेचे फायदे घ्यायचे, पण जेव्हा जबाबदारी असेल तेव्हा मात्र स्त्रीवर ते जबाबदारी द्यायची. पुढे फक्त मला हेच इथे नमूद करायचंय की ज्या पुरुष सत्ताक पद्धतीमध्ये आपण लहानाचे मोठे होतो त्यामध्ये जन्मापासून एकदम मरेपर्यंत बाई ही सेकंड पोझिशनला असते. आणि अशा काय म्हणू त्याला सेकंड पोझिशनमध्ये असताना मुळातच ती बाई ह्या सगळ्या गोष्टींचा कसा विचार करत असते आणि त्या तिच्या पोझिशनवरून, म्हणजे आपण कोणत्याही मुद्द्याचा जर विचार करायचा झाला तर तिचे लोकेशन फार महत्त्वाचं ठरतं. तर ती मुळातच सेकंड पोझिशनला असेल तर ती ह्या सगळ्यामध्ये कसा विचार करेल. आणि दुसरा मुद्दा जो आपण म्हणालो की कुटुंब व्यवस्था, ह्या पुरुषसत्ताक पद्धतीने ती कशी नर्चर करायची, वाढवायची, खतपाणी घालायचं, यामध्ये जसं रिलिजन म्हणजे धर्म आहे, शिक्षण संस्था आहे, तसं कुटुंब हा एक घटक आहे की ही सगळी जी काही सत्ता आहे बेसिकली हे दुसरं काय नाही आहे, हे स्त्री पुरुष या दोघांच्या संबंधामध्ये असलेलं जे काही सत्तेचं पॉवर रिलेशन आहे ते या सगळ्या एकूणच प्रक्रियेमध्ये काम करत असतं. आणि अजून ह्याला जोडून मला ह्याच मुद्द्याला जोडून एक म्हणायचं आहे की हा फक्त महाराष्ट्रातला मुद्दा आहे का, फक्त भारताचा मुद्दा आहे का, तर नाही आहे. हा ग्लोबल इश्यू आहे, हा सगळीकडे असणारा इश्यू आहे. भले आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये जॉईंट फॅमिलीज असतील आणि वेस्टमध्ये ते आत्ता न्यूक्लिअर फॅमिलीज असतील, पण तरीही आत्ता हे बिल येण्याने भारत हे अन्य 42 जे देश आहेत इंडियन लेबर ऑर्गनायझेशनमध्ये
त्या देशांच्या यादीमध्ये भारताचा समावेश होणार आहे. कारण ILO असं म्हणतं की मॅटर्निटी लिव्ह ही 14 आठवड्यांची असली पाहिजे कमीत कमी, आणि अनेक देशामध्ये ती 14 आठवडे आणि त्यापेक्षा जास्त आहे, आणि आता भारताचा त्यामध्ये समावेश होणार आहे. तर मुळातच हा एक लार्जर पॉलिटिक्सचा भाग आहे. त्याच्याकडेही मला ह्या चर्चेचं मुळात लक्ष वेधायचं आहे. म्हणजे डॉमेस्टिक स्पिअरपासून पुरुष सत्ताक ही एका लार्जर ग्लोबल स्पिअरपर्यंत म्हणजे त्याचं थ्रेड कुठपर्यंत गेलेलं आहे हे समजून घेण्याची गरज आहे. तिसरा एक मुद्दा मला इथे नमूद करायचा आहे. मघाशी या चर्चेमध्ये तो आला की एकतर महिला संघटनांनी किंवा ॲक्टिव्हिस्टनी आंदोलन करावं आणि नंतर त्यामध्ये अमेंडमेंट्स होतील. मुळात मुद्दा आहे ज्यांच्यासाठी तुम्ही कायदा बनवता असं म्हणता, महिलांसाठीचा कायदा, मॅटर्निटी लिव्ह म्हणजे महिलांचा विषय. मग आधीचा कायदा आणि नंतर येणारं बिल ह्याचं कितपत असेसमेंट झालंय, आणि ते झालेलं असेल तर त्यामधून काय मुद्दे आलेत, ते मुद्दे घेऊन नवीन बिलाचा विचार करायला हवा होता. आत्ता आम्ही मगाशी इथे हाच विचार करत होतो की हे बिल येण्यापूर्वी ते सजेशनसाठी कुठेच आलं नाही. त्यामुळे ती स्पेसच दिली गेली नाही की यामध्ये ह्या गोष्टी ड्राफ्टमध्ये आलेल्या आहेत, त्यामध्ये आम्ही महिला म्हणून वर्किंग वुमन्स असू तर आमच्या सजेशनसाठी तिथे स्पेसच राहिलेली नाही. बरोबर बरोबर बरोबर, हे सगळे मुद्दे महत्त्वाचे. ॲडव्होकेट लतिका आपल्यासोबत आहेत. लतिका, मला सांगा की आता कायद्याच्या अनुषंगानं काय ज्या त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी काय प्रकारे करेक्शन्स केले पाहिजेत, काय वाटतं? आता जसं त्या म्हणाल्यात ना की आम्हाला स्पेस दिली नाही, तर मुळात हे कुठलंही बिल, हे बिल किंवा कुठलंही बिल महिलांसाठी जेव्हा करतात त्यावेळेला आमचा विचार केला पाहिजे. मग ते कसा करणार? ते इंडिव्हिज्युअली येऊन आम्हाला विचारणार नाही, पण मग आमचे रिप्रेझेंटेटिव्ह तिथे बसवा, आमच्या काय समस्या आहेत, आम्हाला काय हवे आहे ते बघा. आता थोडा विचार मगाशी असा झालेला होता की पुरुषांनाही रजेचा वापर करतायत की नाही, पण मग तुम्ही कंपेल करणार आहात का पुरुषांना की तुम्ही घरी बसा आणि हे करा? आणि आपण जनरल स्टेटमेंट असं करणं की पुरुष काहीच करत नाहीत आणि ते करणारच नाही, हेही चुकीचं आहे. कारण बरेचसे कुटुंबामध्ये आपण बघतो की वडीलही तितकीच जबाबदारी घेतात. मग ही जी लीव तुम्हाला दिलेली आहे मातृत्वासाठी, की जी मॅटर्निटी लीव दिलेली, ते एकूणच असं आहे की कुटुंबामध्ये ते जे बाळ आहे त्याच्यावरती सगळ्याच प्रकारचं जडणघडण, ब्रेस्ट फिडिंग जितकं महत्वाचं आहे तितकं कल्चर आणि जितके संस्कार हे बाळाला जन्मापासून जितके देता येईल तितकं देण्याच्या दृष्टीने आई आणि बाळ किती एकत्र. अगदी अगदी ॲडव्होकेट लतिका, हा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. बरोबर, माझा वेळ संपलाय. पण एकीकडे बाळंतपणाची रजा 6 महिन्यांची, याचं स्वागत सगळ्याच महिला कार्यकर्त्या आणि विचारवंत अभ्यासक करतायत, याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे. पण मातृत्व कोट अनकोट या संकल्पनेचा अर्थ आणि आशय जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. म्हणजे स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते. मग पुरुष काय असतो? हे जे आहे की तिला त्या मातृत्वामध्ये गुंतवून टाकायचं आणि तिला स्त्री मी आहे याच्यापेक्षा सुद्धा तू आई आहेस हे जे होतं. मग अनेकदा तू आई आहे असं म्हणण्यामध्ये ज्याप्रमाणे सांगितलं की ते तिला शिकवलं जातं, ते तिला प्रशिक्षण दिलं जातं की तू असा विचार करायचा असतो. तिला ते आतून वाटतं, मुळातून वाटतं, आणि मग मातृप्रेमाचं महन मंगल स्तोत्र वगैरे आपण जे काही गातो त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की तिला स्त्री म्हणून, माणूस म्हणून आपण खरंच तो अधिकार देतो का? आणि जे मूल आहे ते मूल घडवण्याची, वाढवण्याची जबाबदारी ही केवळ आईची नाही. म्हणजे अनेकदा सगळी जी उदाहरणं दिली जातात की या आईनं यांना घडवलं, त्यामध्ये जाणीवपूर्वक हे सांगण्याचा प्रयत्न असतो की हे तुम्ही त्याला घडवायचं आहे, बिघडला तू जबाबदार, हे जे आहे. आणि समजा नाव केलं तर नाव मात्र बापाचं असतं. हे जे काय आहे हा सगळा दुटप्पीपणा आणि हा अंतर्विरोध याच्या अनुषंगाने विचार केला पाहिजे, असं या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. हाच सूर या चर्चेचा आहे. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची. सगळ्या नामवंत सख्यांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता. आणि उद्या रात्री 8 वाजता आवाज महाराष्ट्राचा अजिबात चुकू नका, कारण मगाशी मी उल्लेख केला हिलरी क्लिंटनचा. अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये काय घडतं आहे, अमेरिका कोणाची, हिलरींची की ट्रम्पची, याच विषयावर कुमार केतकरांचं विश्लेषण उद्या असणार आहे. कुमार केतकरांची मी घेतलेली खास मुलाखत अजिबात चुकू नका. ती मुलाखत तेवढीच महत्त्वाची आहे. सगळ्या नामवंतांचे मनापासून आभार. आज थांबूया इथंच. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.